निधीवरून अजित पवार आणि शिंदेमध्ये पडद्यामागे संघर्ष। अजित पवारांच्या खात्यामध्ये 14 हजार कोटींच्या 2 निधींवर लक्ष ठेवा। शिंदेंच्या मंत्र्यांना सूचना। सूत्रांची माहिती। मंत्र्यांच्या बैठकीनंतर उदय सामंत अजितदादांना जाऊन भेटले, तर शिंदेंच्या मंत्र्यांच्या तक्रारीनंतर अजित पवार यांची शिंदेंसोबत दालनामध्ये बैठक। फडणवीसांच्या मतदारसंघात 5 महिन्यात 8% मतदार वाढले। काही बूथवर 50% वाढ। राहुल गांधींचा मोठा दावा। प्रकरणी निवडणूक आयोगानं देखील मौन बाळगलं असा आरोप। झूठ बोले कौवा काटे। अपमानास्पद पराभवामुळे राहुल गांधींचं दुःख वाढलं। फडणवीसांचा खोचक टोला। तर 25 पेक्षा जास्त मतदारसंघात 8%हून अधिक मतदार वाढ। बहुतांश जागी काँग्रेस विजयी। फडणवीसांचा आकडेवारीसह प्रत्युत्तर। आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून राहुल गांधींना चर्चेसाठी निमंत्रण। 12 जूनलाच आयोगाकडून ईमेल। राहुल गांधींकडून मात्र अद्याप आयोगाला कोणतंही उत्तर नाही। निवडणूक आयोगासोबत पारदर्शक चर्चा व्हावी। सर्वांना नियम कायदा समान पाहिजे। खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनलचे 4 उमेदवार आघाडीवर। चंद्रराव तावरेंच्या बळीराजा सहकार बचावचा 1 उमेदवार आघाडीवर, तर शरद पवारांच्या पॅनलचे सगळे उमेदवार पिछाडीवर। सत्तेतील व्यक्तींनी कारखान्याची निवडणूक लढवणं अयोग्य। विरोधी गटाने मुद्दा उपस्थित केल्यास सत्तेतील लोक न्याय देऊ शकत नाहीत। अनौपचारिक चर्चांमध्ये शरद पवारांचं मत। अजित पवार 15 दिवसापासून राज्य वाऱ्यावर सोडून गावात बसलेत। धाक, पैसा, दहशत याचा वापर करून जिंकण्याला काही महत्त्व नाही। माळेगाव कारखाना निवडणुकीवरून राऊतांची टीका। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी 20,000 कोटींच्या तरतुदीला मान्यता। सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांसाठी सुधारणा कर विधेयक आणणार। मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय। शक्तीपीठ महामार्गाला 2 मंत्र्यांचा विरोध। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पडसाद। शेतकऱ्यांची भूमिका बैठकीमध्ये मांडली। समन्वयाने मार्ग काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। प्रकाश आंबेडकर यांची माहिती। हिंदी भाषेला कमी समजणं अयोग्य, मात्र हिंदी भाषा 1ली ते 4थी पर्यंत सक्तीची करणंही योग्य नाही। अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवार यांचं वक्तव्य। आमच्यावर हिंदी का लादता असं शिंदेनी भाजपला विचारावं। नुसत्या बैठका घेऊन मराठीची अवहेलना सुरू। फडणवीसांनी मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी काम करावं। संजय राऊत यांची टीका। भास्कर जाधव यांची पक्षातील बडव्यांवर पक्षाच्या बैठकीमध्येच टीका। निवडणुकीत उमेदवाराला एबी फॉर्म देताना विचारात घेतलं नाही। पहिल्या फळीतील नेत्यांच्या कार्यपद्धतीवर जाधवांकडून प्रश्नचिन्ह। संदीप देशपांडे यांच्याकडून ठाकरेंच्या शिवसेनेवर टीकेचे बाण सुरूच। राज्याच्या मनातलं ओळखणाऱ्यांनी जाधवांच्या मनातलं ओळखलं का? भास्कर जाधवांच्या वक्तव्यावरून देशपांडे यांची टोलेबाजी। ठाकरे सेना मनसे युतीसाठी प्रकाश महाजन आग्रही। मराठी माणूस दोन्ही ठाकरेंकडे फार आशेनं पाहतोय। भांडत राहिलो तर इतिहास दोन्ही ठाकरेंना क्षमा करणार नाही। प्रकाश महाजन यांचं विधान। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरी नगरीमध्ये दाखल। खंडेरायाच्या दर्शनासाठी हजारो वारकऱ्यांची गडावर गर्दी। सदानंदाच्या जयघोषात माऊलींच्या पालखीवर भंडाऱ्याची उधळण। अमेरिकेनं केलेली युद्धबंदीची घोषणा कागदावरच। इराणकडून इस्रायलवर पुन्हा मोठा हल्ला। इस्रायलही प्रतिहल्ल्याच्या तयारीत, तर युद्धबंदीनंतर कोणताही हल्ला केला नाही। इराणचं स्पष्टीकरण। इस्रायल आणि इराण दोघेही शस्त्रसंधी उल्लंघनाचे दोषी। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नाराजी व्यक्त। ताबडतोब लढाई थांबवा असा इशारा। भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत इंग्लंड मजबूत स्थितीत। लंच ब्रेकपर्यंत एकही विकेट न गमावता इंग्लंडच्या 117 धावा।